येतोय. चोपडा तालुक्यातील धानोरातील सतपंथ ज्योत मंदिरातर्फे सतपंथ पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या पदयात्रेमध्ये अनेक भाविक समाज बांधव सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि ज्यांच्या आशीर्वादाने ही पदयात्रा धानोरा येथून गुजरात येथे असलेल्या प्रेरणापीठ पिराणा इथे पोहोचणार आहेत. ते महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरजी महाराज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपण नेमकं जाणून घेऊया की या पदवीचे काय नियोजन आहे. महाराज काय सांगाल तुम्ही या पदवीविषयी काय नियोजन आहे? सतपंथ ज्योत मंदिर धानोरा इथून आज या पदयात्रेचं प्रस्थान होतं आहे. ज्या भारतभूमीत आपण राहतो आहे त्या भारतभूमीची खूप मोठी परंपरा आहे, मोठे संस्कार, संस्कृती आहे, परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार संत महात्म्यांनी घालून दिलेली ही परंपरा त्यापैकी एक ही पदयात्रेची परंपरा आहे, जिला सर्व संप्रदायामध्ये मान्यता आहे. तिला वारकरी संप्रदायामध्ये वारी म्हटलं जातं, सतपंथामध्ये पदयात्रा असं म्हटलं जातं. उद्देश एकच आहे, आपलं जे आराध्य आहे दैवत, त्या आराध्य दैवतापर्यंत आपण पायी चालत जाणे. या पायी चालत जाण्यापाठीमागचा उद्देश फक्त आहे की जोपर्यंत आपण पायी चालत असतो तर तोपर्यंत आपली मानसिकता असते त्या देवाला भेटण्याची, आपलं चिंतन असतं त्या देवाच्याबद्दल, आपल्या आराध्य देवाच्याबद्दल. आणि पायी चालणे ही एक साधना आहे, पायी चालणे ही एक तपश्चर्या आहे. आपण जे म्हणतो की तुम्हाला मेहनतीची गरज आहे, तुम्हाला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी, तर आपल्याला इथं परमेश्वराचे आशीर्वाद मिळवण्यासाठी ही पदयात्रा अपेक्षित आहे. ज्यांची शारीरिक क्षमता आहे अशांसाठी ही पदयात्रा आहे. परंतु मग पदयात्रेनेच देव भेटतो का, असे अनेक विषय विचारले जातात. परंतु ही एक साधना आहे. यात जर विचार केला आपण तर शारीरिक तंदुरुस्तीसाठी पण, एक मानसिक तंदुरुस्तीसाठी पण ही पदयात्रा काम करत असते की आपल्याला आहे त्या परिस्थितीमध्ये सुखासमाधानाने आनंदाने राहता यावं म्हणून सुद्धा ही पदयात्रेची परंपरा आहे. वाटेल अनेक परिस्थिती बदलते, त्या परिस्थितीतही हे पदयात्री खुश राहतात, आनंदी राहतात. ती मानसिकता तयार व्हावी म्हणून पदयात्रा ही एक निमित्त आहे. तरी एक खूप मोठी परंपरा आहे. यामध्ये जे पदयात्री आहेत ते गावागावाला, गावातील राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला धर्माशी जोडायचं काम करतात, धर्मजागृतीचं काम करतात आणि धर्मजागरणाचं गावोगावी ज्या ज्या रस्त्याने जिथे कुठे जातात धर्मजागरणाचं हे पदयात्री काम करतात, एक संदेशवाहक म्हणून काम करतात. म्हणून ही पदयात्रा दरवर्षी धानोऱ्यातून निघते. 9वं वर्ष आहे. निर्विघ्न ही पदयात्रा दरवर्षी पार पडते आणि खूप मोठा सहभाग, तरुणांचा उल्लेखनीय सहभाग यामध्ये असतो. आणि खास करून जे मी आशीर्वाद दिले या पदयात्रेला त्याचं प्रमुख कारण की तरुण जुडले पाहिजे धर्माशी आणि ते निर्व्यसनी झाले पाहिजे आणि राष्ट्र एक झालं पाहिजे, हा मुख्य उद्देश पदयात्रेच्या पाठीमागे आहे. खरं जर आपण बघितलं तर तरुणांचा जो उत्साह आहे तो नेहमी दिसून येतो आणि आजही तो उत्साह नेहमी कायम आहे. मात्र तरुणांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता या पदयात्रेच्या माध्यमातून? तरुणांच्यासाठी उद्देश एकच आहे, त्यांच्याकडून अपेक्षा एकच आहे की हा राष्ट्र एक राहण्यासाठी आणि धर्मजागरणासाठी तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे. धर्म तरुण आहे आणि तो तरुणांनी करायचा असतो. आजपर्यंतही ज्या राष्ट्रपुरुषांची जयंती आपण साजरी करतो, ज्या संत महात्म्यांना पूजनीय वंदनीय म्हणतो, त्यांनी तरुण वयातच धर्मजागरण केलं. तर तरुणांच्याकडून माझी अपेक्षा आहे की तरुणांनी सुद्धा या राष्ट्रासाठी आणि धर्मासाठी वेळ देऊन या राष्ट्र आणि धर्माचं कार्य पुढे वाहत राहिलं पाहिजे. खरं तर आपण बघितलं की महाराजांनी एक चांगल्या प्रकारे तरुणांना एक संदेश दिलेला आहे. अजून आपण जाणून घ्या, माजी सभापती माणिकचंद महाजन आपल्यासोबत आहेत. ते ह्या मूळ गावचेच आहेत. त्यांच्याकडून नेमकं आपण जाणून घ्या पदयात्रेविषयी. काय सांगाल तुम्ही बापूजी, कशा प्रकारचं आयोजन आज? मला सांगताना अतिशय आनंद होतो की आमचे सतपंथाचे सरपंचाचार्य आदरणीय जनार्दनजी हरीजी महाराज, महामंत्री, महामंडलेश्वर, अखिल भारतीय यांच्या प्रेरणेने आज आम्ही 9वं वर्ष साजरा करत आहोत. त्यांच्या प्रेरणेने ही आमची यात्रा जवळजवळ 650 किलोमीटर पायी यात्रा निघते आणि या यात्रेमध्ये सतपंथ बांधव असतील असं नाही, तर त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात आणि मोठ्या आनंदाने या आमच्या गुजरातमधल्या प्रेरणापीठ पिराणा या ठिकाणी जातात आणि आमच्या गुरुदर्शन घेतात. आणि रस्त्याने आमचे महामंडलेश्वर महाराज जागोजागी येऊन अध्यात्माचं चिंतन देतात आणि ज्ञानार्जन करतात. अशा या वेळेस आम्हाला अतिशय आनंद होतो आणि या संत कृपेनेच
माझ्या मताने आम्ही सर्व भारून जातो आणि त्यांच्या आशीर्वादाने आमच्या गावाला कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही असं माझा ठाम विश्वास आहे. आणि अशीच त्यांची कृपा आमच्या असो आणि आमच्या हातून अशीच सेवा घडो सरपंचाची अशीच प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. महाराज, एकंदरीत हा प्रवास किती दिवसाचा असणार आहे आणि कोणत्या दिवशी पदयात्रा प्रेरणापीठ इथं पोहोचणार आहे? 16 दिवस हा प्रवास असतो आणि 28 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी तिथं हा संघ पोहोचतो आणि बीजेच्या दिवशी भारतातून लाखोच्या संख्येने जे पदयात्री येतात संपूर्ण भारतातून, तर त्यांचं स्नेहमिलन असतं बीजेच्या दिवशी. तिथले जे जगद्गुरू आहेत ते सामोरं जातात पदयात्रींना. एरवी आपण गुरूंना सामोरं जातो आणि तो बीजेचा दिवस एक असा असतो की तिथले सतपंथाचे जे मुख्य गुरु आहेत ते पदयात्रींना म्हणजे आपल्या सेवकांना सामोरं जातात, त्यांना घ्यायला जातात आणि त्यांना घेऊन मग त्या स्थळापर्यंत जातात, मंदिरापर्यंत जातात. अशी तिथली परंपरा आहे. 16 दिवसांचा हा प्रवास आहे. मी सर्व पदयात्रींना धन्यवादही देतो, आशीर्वादही देतो आणि स्पेशल आपतकला पण मी धन्यवाद देतो की आपतकमुळे जनतेतक हे सगळं पोहोचणार आहे. तुम्हालाही माझ्याकडून आशीर्वाद. धन्यवाद महाराजजी. खरं तर आपण बघितलं की महाराजांनी एक चांगला संदेश तरुणांना आणि पदयात्र्यांना दिलेला आहे. 600 किलोमीटरचा हा प्रवास एकंदरीत फार खडतर आहे, परंतु देवाची भक्ती असल्या कारणाने कोणताही प्रवास आणि कुठलेही त्रास पदयात्रेंना होणार नाही असं महाराजांच्या आशीर्वादामुळे आपल्याला मिळालेलं आहे. कॅमेरामॅन अरुण इंगळेसोबत विनोद पाटील, इंडिया आपतक, धानोरा. जय रघुनंदन जय सिया राम, 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 जानकी वल्लभ जय सिया राम, जानकी वल्लभ जय सिया राम, जय रघुनंदन जय सिया राम, जय रघुनंदन जय सिया राम, जानकी वल्लभ जय सिया राम, जानकी वल्लभ जय सिया राम, जय रघुनंदन 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 जय सिया राम, जानकी वल्लभ जय सिया राम, जानकी वल्लभ जय सिया राम, जय रघुनंदन जय सिया राम, जय रघुनंदन जय सिया राम, जानकी वल्लभ जय सिया राम, जानकी वल्लभ जय सिया राम, जय रघुनंदन 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 जय सिया राम, जानकी वल्लभ जय सिया राम, जानकी वल्लभ जय सिया राम, जय रघुनंदन जय
आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक।